नमस्कार, मोदिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। अशा प्रकारे दुधीची भाजी तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला रेसिपीला सुरुवात करूया। दुधी घेतलाय, स्वच्छ धुवून दुधीवरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आणि दुधीच्या मोठ्या फोडी करायच्यात। त्यासोबत आपण कांदा आणि टोमॅटोही चिरून घेतलाय, तोही आकारात आपण थोडा मोठाच ठेवलाय। एक प्रेशर कुकर घेतलाय, त्यामध्ये तेल टाकून मोहरी आणि जिरे टाकायचे। तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण ॲड केले। लसूण चिरूनच टाकायचं आहे याच्यामध्ये। लसूण थोडा लालसर रंगाचा झाला की आपण यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला अगदी 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि 2-3 मिनिटातच कांदा गुलाबीसर रंगाचा होईल। यावेळेला यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले आणि मीठ ॲड करू। लाल तिखट, हळद आणि अगदी फ्लेवरला लागेल इतका आपल्याला गरम मसाला आणि सांबार मसाला ॲड करायचा आहे। लक्षात घ्या, मसाले जास्त वापरायचे नाही आहेत। हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। अगदी 1-2 मिनिटातच तेल आणि मसाले हे सेपरेट झाल्यासारखे वाटतील आपल्याला। हे छान साईन आहे की तुमचा मसाला छान परतला। यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ ॲड करायची। अगदी थोडीशीच टाकायची आहे मुगाची डाळ, म्हणजे ती कन्सिस्टन्सी मेंटेन होते भाजीची। त्यानंतर आपण यामध्ये दुधी ॲड करू। दुधी याच्यामध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे दुधीला ऑलरेडी पाणी सुटतं आणि भाजी आपण प्रेशर कुकरमध्ये शिजवणार आहोत, अगदी अर्धा वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजते। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची। रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।